तुमच्या सर्वांचे आपल्या केमिस्ट्री स्टडीमध्ये स्वागत आहे. आज आपण केमिकल कायनेटिक्सचं फिजिकल केमिस्ट्रीचं टॉपिक बघतो आहे. MSc सेकंड इयर म्हणजे तुमचा MSc फर्स्ट इयरला सेकंड सेमिस्टरचा टॉपिक आहे हा. तुम्ही आतापर्यंत आपण रिॲक्शन बघितलं मोस्ट करून, कॉन्सिक्वेटिव्ह रिॲक्शन, अप्रोचिंग, रेट लॉ, रेट कॉन्स्टंट, पर इक्विलिब्रियम रिॲक्शन, आयनिंग इक्वेशन वगैरे सर्व पाहिलेत आपण. ठीक आहे. आता पुढचा टॉपिक बघूया, हॅमेट इक्वेशन. याच्यावर तुम्हाला शॉर्ट नोट्स विचारले जाऊ शकते किंवा प्रॉब्लेममध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. तर बघून घेऊयात कसं विचारलं जाईल. लिनियर फ्री एनर्जी रिलेशनशिप, हॅमेट इक्वेशन. क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, स्टेट अँड एक्सप्लेन द हॅमेट इक्वेशन. ठीक आहे. तुम्ही आन्सरिंगमध्ये लिहिणार आहे की हॅमेट इक्वेशन म्हणजे कशाचं रिलेशनशिप आहे. जसं तुम्हाला सर्वांना माहिती आहे की हॅमेट इक्वेशन काय, लॉग के इक्वल टू लॉग के झिरो प्लस सिग्मा अँड रो, हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. हे हॅमेट इक्वेशन आहे असं. आता हॅमेट इक्वेशन जे रिलेशनशिप बिटवीन द रेट कॉन्स्टंट ऑफ द सबस्टिट्यूएंट आणि इक्विलिब्रियम कॉन्स्टंट याच्यावर डिपेंड असतं. कशावर असतं? अकॉर्डिंग टू द हॅमेट इक्वेशन द रेट कॉन्स्टंट इज व्हॅल्यू ऑफ द unsubstituted compound in terms of the two parameters sigma and rho. आता ते कुठले रिलेशन बिटवीन द रेट कॉन्स्टंट ऑफ एक सबस्टिट्यूट असणारे आणि इक्विलिब्रियम कॉन्स्टंट असणारे, म्हणजे तुम्हाला तर पुढे समजेलच. आपण जसं इक्वेशन म्हणजे बघणार आहे तसं तुम्हाला इझिली लक्षात येईल. त्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज सबस्क्राईब देखील करा आणि कुठल्या टॉपिकवर प्रॉब्लेम असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा. चला आता आपण स्टार्ट करूया. आता बघा, जस्ट हॅमेट इक्वेशन तुम्ही आन्सरिंगमध्ये राईट डाऊन करणार आहे की इक्वेशन रिलेशन बिटवीन द रेट कॉन्स्टंट ऑफ द सबस्टिट्यूएंट अँड इक्विलिब्रियम कॉन्स्टंट अकॉर्डिंग टू द हॅमेट इक्वेशन रेट constant and equilibrium is relate to the value of unsubstituted compound in terms of the two parameters sigma and rho. The hॅमेट इक्वेशन इज log k equal to log k झिरो सिग्मा अँड रो. हेच तुमचं फर्स्ट इक्वेशन झालं. म्हणजे हा k झिरो काय तुमच्याला अनसब्स्टिट्यूटेड कॉन्स्टंट आहे, म्हणजे तुम्ही तो काय म्हणू शकता, अनसब्स्टिट्यूटेड कंपाऊंड म्हणू शकता. k झिरो इज द रेट कॉन्स्टंट. तुम्हाला सर्वांना माहिती आहे k आपण काय मोस्ट ऑफ करून काय म्हणतो, रेट कॉन्स्टंट म्हणतो फॉर द अनसब्स्टिट्यूटेड कॉन्स्टंट. ठीक आहे. लॉग के अपॉन के झिरो इक्वल टू याची व्हॅल्यू काय घेणार आहे आपण, सिग्मा अँड रो घेणार आहे. सिग्मा इज डिपेंड्स अपॉन द सबस्टिट्यूएंट आणि रो डिपेंड्स अपॉन द रेट कॉन्स्टंट. कशावर डिपेंड्स येते, हा सबस्टिट्यूएंटवर डिपेंड आहे आणि हा कशावर, रेट कॉन्स्टंटवर डिपेंड आहे. ठीक आहे. सिग्मा, बट सिग्माची व्हॅल्यू आपण काय करणार आहे, लॉग के मायनस लॉग के झिरो, म्हणजे सिग्मा इक्वल टू, जर तुम्ही जर इक्वेशनमध्ये पुटअप करणार म्हणजे कसं करणार, लॉग के अपॉन के झिरो. हे सिम्पल इक्वेशन तुम्हाला मिळालेलं आहे, तेच तुम्ही पुटअप करणार इक्वेशनमध्ये. ठीक आहे. बाय युजिंग सिग्मा अँड रो व्हॅल्यू कॅन बी कॅल्क्युलेटेड द हॅमेट इक्वेशन द रिलेशनशिप बिटवीन द डिफरंट रिॲक्टरमध्ये बघून घेऊयात आपण ते इक्वेशन कसं आहे. ठीक आहे. आता बघा, जस्ट तुम्हाला दिलं आहे की लिनियर फ्री एनर्जी ॲक्टिवेशन रिलेटेड ऑफ द रेट कॉन्स्टंट. तुम्ही मागच्या याच्यामध्ये बघितलं असेल, आपण आयडिया इक्वेशन बघितलं ज्या ते ही इक्वेशन काढलेलं आहे, तर ते तुम्हाला इझी लक्षात येईल. तो टॉपिक हे केला नसेल तर तुम्ही ते देखील बघा, म्हणजे तुम्हाला एक इझिली लक्षात येईल की तुम्ही ते इक्वेशन कुठून आणतायत, कसं करतायत. ठीक आहे. आता इक्वेशन तुमचं हे फ्री एनर्जी ॲक्टिवेशन रिलेटेड इक्वेशन आहे. के इक्वल टू के टी अपॉन एच ई रेस टू मायनस डेल्टा जी स्टार अपॉन आर टी, हे तुमचं इक्वेशन आहे. आता तुम्ही दोघी साईडला काय करणार आहे, लॉगिंग करणार आहे. ठीक आहे. म्हणजे तुमचा हा ई काय होऊन जाईल, निघून जाईल, म्हणजे एल एन के इक्वल टू एल एन. ठीक आहे. तुम्ही लॉगिंग केलं आहे. नेक्स्ट लॉग केल्यानंतर तुम्हाला ही सर्वांना माहिती आहे कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे असं 2.303 इंटू, म्हणजे दोघी साईडला तुम्ही काय करणार आहे, मल्टिप्लिकेशन करणार आहे. ठीक आहे. याची व्हॅल्यू काय ते 1 येते, बरोबर आहे ना. तुम्ही काय करणार आहे, याला फक्त मल्टिप्लिकेशन करा, बाकी काहीच करू नका. एकदा इथं करा लॉगच्या इथं आणि सेकंड टाईमला इथं करा. ठीक आहे. बाकीचं जसं राईट डाऊन करा इक्वेशन. आता तेच तुम्ही काय करणार आहे, ह्या व्हॅल्यूला काय बोथ साईडला काय करणार आहे, डिवायडेशनला करणार आहे. ठीक आहे. म्हणजे लॉग के इक्वल टू लॉग, तुम्ही बाकीचं जसं राईट डाऊन करणार आहे इक्वेशन. ठीक आहे. फक्त तुम्ही काय करणार, डिवायडिंगला करणार ना, तेव्हा फक्त इथं आर टीच्या इथं काय करणार, 2.303 इतकंच राईट डाऊन करणार आहे. ठीक आहे. इथं डिवायडेशनला आणणार आहे. ओके. आता हे इक्वेशन तुम्ही काय करणार, जसं ह्या तुमचा लेफ्ट साईडला गेला म्हणजे काय होईल, लॉग के मायनस लॉग के टी अपॉन एच, मग हा काय होऊन जाईल, इक्वल टू मायनस डेल्टा जी स्टार आर टी 2.303. तुम्ही ह्या व्हॅल्यूची के टी अपॉन एचची व्हॅल्यू तुम्ही के झिरो करणार. फक्त इथे इक्वेशनमध्ये तेवढंच राईट डाऊन करा, बाकीचं सेम जसं राईट डाऊन करा. ठीक आहे. लॉग के मायनस लॉग के झिरो
तुम्ही याची व्हॅल्यू काय केली K0 लिहिलं आहे, बाकीचं ॲज जस्ट राईट डाऊन केलं. ठीक आहे. कम्पेअर द अबव इक्वेशन विथ द हॅमेट इक्वेशन. हॅमेट इक्वेशनसोबत कम्पेअर करणार. ठीक आहे. तुम्हाला आधी सांगितलं केची इक्वेशन तुम्ही ह्या व्हॅल्यू इथं पुटअप करणार. ठीक आहे. आपण आधीच म्हटलं की सिग्मा अँड रो व्हॅल्यू कॅन बी कॅल्क्युलेट इक्वेशन ऑफ द लिनियर रिलेशन बिटवीन द डिफरंट रिॲक्टर. म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये ती व्हॅल्यू म्हणजे कम्पेअर करणार आहे ह्या इक्वेशनमध्ये. याची व्हॅल्यू काय लिहिणार तुम्ही सिग्मा आणि रो राईट डाऊन करणार आहे. ठीक आहे. म्हणजे त्या इक्वेशनमध्ये तुम्ही राईट डाऊन करणार. आता बघा डेल्टा जी हा मायनस डेल्टा जी स्टार इक्वल टू 2.303 RT आणि सिग्मा आणि रो इंटू मल्टिप्लिकेशन झाले. ठीक आहे. आता बघा डेल्टा जी इक्वल टू, आता हा पॉझिटिव्ह झाला ना, फक्त तुम्ही ही जी व्हॅल्यू देणार ती सिग्मा आणि रोला देणार आहे. म्हणजे असंच तेच राईट डाऊन करणार, फक्त इथं मायनस साईन देणार आहे. ठीक आहे. एवढ्या व्हॅल्यू आहे म्हणजे पूर्ण व्हॅल्यू तुमची ती राईट डाऊन झाली मायनसमध्ये. ठीक आहे. बट डेल्टा जी इक्वल टू, आता डेल्टा जीची व्हॅल्यू आपण काय राईट डाऊन करणार आहे, डेल्टा जी स्टार मायनस डेल्टा जी झिरो स्टार. ठीक आहे. तेच तुम्ही फक्त डेल्टा जीच्या इथं तेच राईट डाऊन करणार, बाकीचं असं जसंच राईट डाऊन करणार. 2.303 RT सिग्मा आणि रो. हेच तुमचं मेन इक्वेशन आहे की डेल्टा जी इक्वल टू, आता इक्वल टूमध्ये गेला हा मायनस काय होऊन जाईल प्लस होऊन जाईल. ठीक आहे. आणि जसं राईट डाऊन करणार आहे ते इक्वेशन. तर तुम्हाला हे फायनल आन्सर मिळालं आहे डेल्टा जी झिरो मायनस 2.303 RT sigma and rho. This equation with the particular value of the sigma applied to any reaction involving the series of substituent. This is the applicable for the free energy relationship. एकदम सिंपल आहे. तुम्ही फक्त आधी काय करणार आहे, जस्ट फक्त हॅमेट इक्वेशन तुम्हाला माहिती असेल ना की लॉग के इक्वल टू K0 सिग्मा अँड रो, हे तुम्हाला म्हणजे हे केलं आहे. फक्त तुम्ही त्याच्यामध्ये काय करणार आहे, जे पण आहे ते फक्त तुम्ही काय करणार आहे इक्वेशनमध्ये फक्त त्या व्हॅल्यू तुम्ही पुटअप करत जाणार आहे पुढे. ठीक आहे. मग तुमचं पुढचं इक्वेशन काय, त्या हॅमेट इक्वेशनमध्ये तुमचं फ्री एनर्जी इक्वेशन काय तुम्हाला सर्वांना माहिती आहे की K इक्वल टू द KT अपॉन H टू द, म्हणजे तुम्ही हे तुमचं लक्षातच असेल तर तुम्हाला इझिली एवढं काय अवघड जाणार नाही. नंतर लॉक करणार, नंतर मग 2.30 जस्ट इक्वेशन लिहिल्यानंतर डिवायडेशनला जाणार. डिवायडेशन केल्यानंतर तुम्हाला जस्ट व्हॅल्यू मिळाल, फक्त जी मायनस असेल ती प्लस नाही जाणार आणि जी प्लस असेल ती मायनस होऊन जाईल. ठीक आहे. आणि फक्त तुम्ही इथे ती व्हॅल्यू K0 हीच पुटअप करणार आहे. आणि असंच तुम्ही जसं राईट डाऊन केलं आहे तर तुम्हाला ही हॅमेट इक्वेशन सोबत कम्पेअर करणार, म्हणजे सिग्मा आणि रो तुम्ही राईट डाऊन करणार आहे, फक्त ते मल्टिप्लिकेशन जाणार आहे. ठीक आहे. आणि नंतरच्या तुम्हाला लास्ट इक्वेशनला तुम्ही काय करणार, डेल्टा म्हणजे तुमची जी एनर्जी लिहिणार ती फक्त तुम्ही काय करणार आहे, त्याची व्हॅल्यू काय पुटअप करणार आहे, डेल्टा जी मायनस डेल्टा जी झिरो लिहिणार आहे, बाकीच्या जसं राईट डाऊन करणार. तेच इक्वेशन तुमचं काय हॅमेट इक्वेशन. म्हणजे तुम्हाला फक्त सिम्पल एवढं विचारलेलं तेवढं असं तुम्ही राईट डाऊन करू शकता. तुम्हाला 5 मार्क्सला वगैरे विचारलं जाईल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ. आपण पुढच्या टॉपिकला मग बघूयात की तुमचे फास्ट रिॲक्शन आहे याच्यामध्ये टाईप आहे. ठीक आहे. हा आपण एकदम तुमचा कुठला पण विचारला जाईल, कसा क्वेश्चन विचारला जाईल आपण जास्त डिस्कस करा. हा थेअरी पार्ट आहे तुमचा, ते बघूयात पुढच्या टॉपिकला. ठीक आहे. आपण हे सगळे टॉपिक बघूया. हे झाल्यानंतर तुम्हाला मग सिम्पल तुमचे प्रॉब्लेम येतील आणि प्रॉब्लेम झाल्यानंतर मग आपलं हे चॅप्टर फिनिश आउट होऊन जाईल. ठीक आहे. आपण त्या पुढच्या टॉपिकला बघून घेऊया. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.